छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या अजेंड्यावर चालून राहिलो प्रखरतेनं म्हणून हा पुरस्कार भेटलेला आहे. अगस्त्य महामुनी कालिका परमेश्वरीच्या दयेनं छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण घेऊन चालत राहिलो तर एक अनपढ व्यक्ती, अंगुठा छाप व्यक्ती संत शिरोमणी पदाला तुमच्यासारखे ग्रेट लोक पोचवून राहिले. हे सगळं शिवाजी महाराजांच्या विचारांचा परिणाम आहे. तुम्ही सगळ्या हिंदूंनी सगळ्या प्रकारचा जातीयवाद, भाषावाद, प्रांतवाद, वर्णवाद तोडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगवत ध्वजाखाली हिंदू म्हणून एकत्रित व्हावे आणि भारताला पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याने विभूषित करावे. आणि फक्त भारतच नाही तर संपूर्ण जगावर छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार व्हावं अशीच आई भवानीच्या चरणी, जगदंबा कालिका अगस्तीश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो. तुमच्या हृदयात छत्रपती शिवाजी महाराजांची, श्री जगदंबेची आणि हिंदुत्वाची भक्ती अखंड जागृत हो आणि असे राजा लोक वारंवार सत्तेत बसवून यांच्याकडून धर्मकार्य तुम्ही निरंतर करत राहावं अशी मी हार्दिक शुभकामना करतो. ओम शांती. मला असं वाटतं की घरातून मिळणारी शाबासकी ही कायम मोठी असते आणि ही घरची शाबासकी आहे असं मला वाटतं. खूप लोकांना माहिती नसेल पण माझ्या करिअरची सुरुवात एका प्रकारे गोडी निर्माण करणारा, त्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग असलेली व्यक्ती इथे आहे, ते म्हणजे मकरंद सर. मकरंद सरांसाठी मी बॅकस्टेज करायचे जेव्हा माझी सुरुवात झाली तेव्हा, आणि आज तेही स्टेजवरती उपस्थित आहे त्याचा मला खूप आनंद आहे. स्पेशल मोमेंट आहे माझ्यासाठी. आणि शेलार सर, तुम्ही आवर्जून प्रत्येक फंक्शनला उपस्थित असता, आम्हाला कायम प्रोत्साहन देता, त्याबद्दल खूप धन्यवाद. असेच आमच्या पाठीशी उभे राहा. थँक्यू सर. ऑनर आहे आज माझा इथे येऊन आणि मला खूप मस्त वाटतंय. थँक्यू व्हेरी मच माने साहेब. मी साई दिशा प्रतिष्ठानचे पण खूप मनापासून आभार मानते. कुमार जी, आज कुछ सुनना चाहेंगे आपसे. ये सबके दिल की बात आज कल तुमको है बताना. सच अ बिग फैन. ये मैं इसलिए बोल रहा हूँ क्योंकि माझ्या घरी ना कोण अश्विनी आई इज इन द आईसीयू एंड बोलत बोलत आलो मी एयरपोर्ट और मैं बाहर पडलो. डॉक्टर्स डॉक्टर अश्विनी और अभी आपने 10 मिनट मुझे वो भुला दिया सर. सच अ बिग फैन सानदा. गॉड ब्लेस यू अबंडेंटली. तुमसे मिलकर तुमको है बताना. तो आज मिलना आपसे हुआ. सच अ ड्रीम कम ट्रू. थँक यू सर. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आमची मुंबई. नमस्कार. सो वंडरफुल. आता खाली मी सांगत होतो अवॉर्ड घेताना ऑलवेज मजा येते. मजा आली तुम्हाला सगळ्यांना बघून. काय एनर्जी. कीप दिस गोइंग. थँक्यू सो मच. आणि सगळ्यांना माहित नसेल, ऍक्च्युली माझा पहिला ब्रेक ना मॅक्स सर वॉज अ मराठी सिरियल कॉल्ड ऊन पाऊस. आय डोंट नो, सम अर्ली 90s. आणि असिस्टंट डायरेक्टर येऊन मला एक लाईन देऊन गेला. त्याच्यात एक अंग्रेजी शब्द होता आणि मराठी वन लाईन की किसने चेन चुराया समथिंग. तर त्याच्यात मी 50 रिटेक दिलं मी की चेन बदलत चेन आणि चोरलं बदलत चोरलं. मला तेव्हा कळलं नाही तुम्ही कुणी चेन चोरलं असं काहीतरी होतं. 50 रिटेक झालं. अँड टुडे वी आर हिअर. थँक्यू सो मच. थँक्यू माने साहेब. थँक्यू सो मच फॉर दिस ऑनर. थँक्यू सो मच. सो ओव्हरवेल्म. सो हॅपी. थँक्यू. गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू सो मच. थैंक यू सो मच मुरली सर. एंड फॉर श्योर वो अच्छा ही लगेगा ना. देखो ये अवार्ड जिंदगी में बहुत मिलते हैं हम लोगों को, लेकिन क्या है अवार्ड का मतलब कुछ और होता है. एक हौसला होता है, बस और कुछ नहीं है कि शायद हमने कुछ किया लाइफ में, ऐसा लगता है. उसका एहसास दिलाते हैं ये अवार्ड. तो मुझे बड़ा अच्छा लगता है कि इस तरह के कोई कार्यक्रम हो और मुझे अवार्ड मिले. तो अच्छा तो लगेगा ही. लेकिन माने साहब, आपको हैट्स ऑफ. आप जो काम करते हो ना, ये आप काम करते ही रहना और हम लोगों को बुलाते रहना. हम लोग आते रहेंगे हमेशा. ठीक है ना. ये उम्मीद नहीं थी.
थँक्यू सो मच अनुजा. धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद. दादांचे काय चित्रपटाचं का हा ऐका ना, पटकन ऐका, त्यांची फ्लाईट आहे आणि मला पटपट बोलता येत नाही. आणि यांच्याकडनं मी होकार घेतल्या बघून नसता. शेखावतजींनी पण मी आता मैत्री सांगितली तर त्यांचंही आपलं ते थांबतील, फ्लाईट थांबले. कसं आहे, मला जेव्हा दत्तात्रय मानेंचा फोन आला की तुम्हाला अवॉर्ड द्यायचं आहे आणि त्यांनी जेव्हा सांगितलं बालगंधर्व, बालगंधर्व हे नावच, काही नावं अशी असतात की जी ऐकली म्हणजे जसं म्हटलं नदी, गंगा, गंगा म्हटल्यावर काटा येतो की नाही अंगावर. म्हणजे काय, तर पापनाशिनी आहे, जीवनदायिनी आहे, देवाचं वरदान आहे, अशी ती गंगा आहे. त्याच्या आजूबाजूला राहिल्यावर डुंकून घेतलं तर झालं, पाप गेलं, नष्ट झालं. त्याच्या काठाने राहिलं तर तांदूळ, ऊस सगळं काही उगत झालं. बरोबर आहे की नाही. आणि देवाचं वरदान आहे, हिमालयातनं निघाली, बंगालच्या उपसागरात येत येत आपल्यापर्यंत पोहोचली, अशी ती गंगा आहे. कुसुमाग्रजांनी सांगितली, गंगाबाई माहेरवाशी म्हणून घरात राहून गेली. माझं म्हणणं आहे, नटसम्राट, संगीत आणि अभिनय हे दोन्ही एकत्र केलं 1905 ते 1955 या काळात. जरा विचार करा, जेव्हा स्त्री नटी नाटकात अभिनय करू शकणार नव्हती, अशा वेळी स्त्री भूमिका स्त्री सारख्या साकार करून स्त्रीला लक्षणीय लक्ष आणि एक आत्मीयता देणारी अशी जर कोणी व्यक्तिरेखा उभी केली असेल तर ते आहे नटसम्राट बालगंधर्व. म्हणजे लक्षात ठेवा, समाजाने सांगितलं की स्त्री मंचावर येऊ शकत नाही, तर पुरुष म्हणाला मी स्त्री भूमिकेतनं स्त्रीला उभी करतो. सुभद्रा, शारदा, रुक्मिणी या व्यक्तिरेखा जेव्हा त्यांनी साकार केल्या तेव्हा तुम्हाला सांगतोय, प्रेक्षकातनं थोडासा त्यांना भ्रम व्हायचा की खरंच स्त्री आहे का पुरुष आहे, आणि ते स्त्री म्हणून त्यांच्या प्रेमात पडायचे. प्रेक्षक शेवटी वेगळेच आणि वेडेच, पण ती सत्य, ते सत्य साकार करणारे. तुम्हाला माहितीये का, सुंदरतेबद्दल आपण बोलतो, सई तू आज सुंदर दिसतेस, इथे बऱ्याच जणी असतील ज्या सुंदर दिसत आहेत, पण सुंदरतेला खऱ्या अर्थाने मूल्यमापन कोणी दिलं? बालगंधर्वांनी. एका बढ़ाया, इस मंच का सम्मान बढ़ाया, इसके लिए मैं तहे दिल से उनका शुक्रगुजार हूँ. आणि माझ्यावरती नेहमी ज्यांचंच प्रेम असतं असे माझे मार्गदर्शक आदरणीय सन्माननीय ॲडव्होकेट आशिषजी शेलार सर यांनीही मला अगदी कमी वेळेमध्ये सांगितले की दत्ता काही असू दे, मी तुझ्यासाठी येणार आहे. त्यांनी माझ्या पाठीवरची जी लढ म्हणून थाप मारली ती मला आयुष्यात पुढे घेऊन जाणार आहे. त्यासाठी आशिष शेलार सरांचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपले आभारी व्यक्त करतो. मकरंदजींनी मला खूप प्रेरणा दिली. जेव्हा त्यांच्या घरी गेलो होतो मी पुरस्काराच्या अनुषंगाने, तेव्हा त्यांनी माझी बरीच ABCD शाळा घेतली आणि त्यांनी कदाचित दत्तातलं मन काय आहे ओळखलं आणि मोठ्या मनाने त्याचा माझा त्यांनी पुरस्कार स्वीकारला, समितीला वेळ दिली, त्याबद्दलही त्यांचं मी विशेष अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमच्या राज्यातले काही IAS ऑफिसर आहेत ज्यांनी या राज्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे, त्यांनीही माझ्या विनंतीला मान दिला. इथं आले परमेश्वर कदमजींनी मला सन्मान दिला. त्याचबरोबर कुमारजी आहेत, सोनू निगम जे आहेत, त्यांच्या घरी थोडा एक मेडिकल इश्यू झाल्यामुळे ते USA वरनं आले आणि परत चार्टर फ्लाईट करून ते गावी गेले. तिकडे धोका असल्यामुळे लँडिंग होत नव्हतं, तिथं परवानगी मिळाली, त्यामुळे त्यांना येता आलं नाही. आणि मैथिली ठाकूर आपली कंटिन्यू माहिती असेल सरांना की बिहारच्या प्रचारात होती, तिची आई पण त्या प्रचारामुळे आजारी पडली. तिचंही तिकीट असलेलं सगळं बुकिंग कन्फर्म झालं, ते अचानक कॅन्सल झालं, त्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत. पण त्यांनी व्हिडिओ पाठवले होते, पण वेळावेळी आपल्याला धावता आलं नाही. बालगंधर्व स्मारक समितीची मी 2000 साली ज्यावेळेला स्थापना करून पहिला पुरस्कार प्रभाकर पणशीकरांना दिला, त्यावेळेला आमच्या समितीतल्या जास्तीत जास्त मोठ्या व्यक्तीचं वय असेल 20 वर्ष आणि सगळ्यात लहान म्हणजे मी 18 वर्षाचा होतो.
मेरा खाली 18 ईयर उम्र था, तभी हमने प्रभाकर पनशेकर जी को बाल गंधर्व के जन्मभूमि में बुलाया और उनका सम्मान दिया. बालगंधर्व यांच्या जन्मगावी आमचा जन्म झाला, पण लक्षात आलं की बालगंधर्वांचं संपूर्ण भारतात कुठेही स्मारक नाहीये. इतका मोठा कलाकार घडून गेला, पण त्याच्या स्मृतीपत्रात काहीच घडत नाहीये. मग त्यावेळची आमची समिती होती, शहाजी कापसे असतील, राजू कुलकर्णी असतील, जाधव असतील, महेश असेल, विजू असेल, बरेच आमचे सहकारी होती. आम्ही सर्व सरकारने मूठ बांधली आणि बालगंधर्वांचा पुरस्कार सुरू केला. आणि प्रभाकर पनशेकरांना आम्हाला 5,000 पुरस्काराची रक्कम होती, ती आम्हाला परत केली. त्यांचं फिरता रंग असलेलं नाटक आम्हाला डोनेट केलं. त्या तिकीट विक्रीतून संस्था उभी राहिली आणि शासन दरबारी आम्ही टाळू फोडला. आणि सर, आम्ही 2008 साली बालगंधर्वांच्या स्मारकाला शासनाकडून 2 कोटी मंजूर करून घेतले आणि आतापर्यंत जवळपास 22 कोटीचा निधी घेऊन बालगंधर्वांचं स्मारक मोठ्या दिमागात उभं राहत आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आशिष शेलारजी आणि गजेंद्र सिंग शेखावतजी यांच्या कारकिर्दीमध्ये 2026 मध्ये हे स्मारक पूर्ण व्हावं. त्या स्मारकाला आपण जास्तीत जास्त निधी द्यावा आणि ते स्मारक आपण ओपन करावं अशी विनंती आहे. हा कार्यक्रम प्रत्येक वेळेला आम्ही गावी घेत होतो, त्यामुळे त्याची बातमी गावापर्यंत राहिली. पुरस्कार मोठा झाला नाही, तो मोठा झाला पाहिजे. आणि बालगंधर्वांचा बराच काळ प्रभादेवी, परळ या ठिकाणी गेला. दीनानाथ मंगेशकर, लतादीदींचे वडील, किर्लोस्कर नाट्य कंपनी हे नाटकं करत होती. त्यावेळेला लतादीदी खूप छोट्या होत्या, बरकत अरोरा आणि भूमिका आल्या त्यावेळेला लतादीदी होत्या. त्या बालगंधर्वांच्या अंगाखांद्यावरती खेळल्या, त्यांनाही आपण पुरस्कारांनी सन्मानित केलं. ती समिती, ती मंगेशकर फॅमिली आमच्या पाठीशी उभी राहिली. आता आमची शासनाला एक विनंती आहे, केंद्र सरकारमधले सर्वोच्च सांस्कृतिक मंत्री आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक मंत्री इथं आहेत. माझी चळवळ मकरंजी इथं आहे की बालगंधर्वांनी आपलं आयुष्य मुंबई आणि पुण्यामध्ये दिलं, तर महाराष्ट्र शासनाने बालगंधर्वांचं मोठं दिमागदार स्मारक मुंबईमध्ये परळ ठिकाणी करावं, तिथं बालगंधर्वांचा काळ गेला आणि तिथं आपल्या मराठी मुलांना चित्रपट सृष्टीमध्ये काम करण्याची सर्व शिक्षण द्यावं. मग कला असेल, अभिनय असेल, नाट्य असेल, शिक्षण असेल, एडिटिंग असेल, मिक्सिंग असेल, रेकॉर्डिंग असेल, एक मराठी इंडस्ट्री कशी मोठी होईल यासाठी गजेंद्र सिंग शेखावतजींना विनंती आहे की आपण त्या बालगंधर्व स्मारकाला मुंबईमध्ये होण्यासाठी आपल्या खात्यातून थोडासा निधी, आणि आशिषजी विशेषतः आपण कलाप्रेमी आहात, तर हे बालगंधर्वांचं स्मारक मुंबईमध्ये व्हावं यासाठी मी हा पुन्हा लढा लढत आहे. आणि 25 वर्ष झाले तर मी तुमच्यासमोर उभा ठाकलो आहे. एका शेतमजुराचा मुलगा आज तुमच्यासमोर उभा राहून इतकं करू शकतो, तर आपल्या आयुष्यात आपण काही करू शकतो, हा एक संदेश आहे. आणि मगाशी सरांनी जाता म्हणालं, ओळखलत का सर मला पावसात आलंय कोणी, ओळखलत का सर मला पावसात आलंय कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुणी, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहुनी, माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, वायर वाशिन हा मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, चूल विजली भिंत खचली होते नव्हते नेले, चूल विजली भिंत खचली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून डोळ्यामध्ये थोडे पाणी उरले, कारभारणीला घेऊन संगे सर शेखावतजी, कारभारणीला घेऊन संगे सर मी आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. गुरुजींना वाटलं हा एवढं सांगतो म्हणजे पैसे मागायला आलाय, जसं दत्ताता निधी मागतोय स्मारकाला तसं पैसे मागायला आलाय. त्याला खिशाकडे हात जाता जाता हसत हसत उठला, खिशाकडे हात जाता जाता हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा, मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा, आपण दोघांनीही माझ्या पाठीवरती हात ठेवून सर फक्त लढ म्हणा, सर फक्त लढ म्हणा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सर्व आयोजक आमचे मानेसाहेब, साई दिशा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, उपस्थित नागरी बंधू भगिनी आणि मातांनो, मला याची कल्पना आहे की आपल्याला सगळ्यांना ज्यांना पाहायचं होतं त्या सगळ्यांना बघितलंय आणि ते सगळे केले आहेत. आणि त्यामुळे जेवढे उरले आहेत त्यांचा नक्कीच हा माईक नाही की त्यासाठी तुम्ही थांबले. मकरंजींनी जे सांगितलं तेवढंच एक वाक्य मी या ठिकाणी पुन्हा मांडतो. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार मानेजी तुम्ही देताय ते 1888 ज्यांचे जन्मलेले आणि पुढे ज्याचा उल्लेख मकरंजी आपण केला की स्त्रीला रंगमंचावर येण्याची परिस्थितीच नाही, त्यावेळेला ज्यांनी स्त्री उभी केली, तिचं रूप उभं केलं, तिच्या अदाकारी उभ्या केल्या, तिच्या लखपी उभ्या केल्या आणि समाजाला जे बघायचं होतं, जे करता येणं शक्य नव्हतं ते संपूर्णता उभं केलं. आणि एक उल्लेख आहे, हा जो गंधर्व हे जे नाव आहे बाल गंधर्व, ते लोकमान्य टिळकांनी त्यांना गंधर्व ही उपाधी त्या ठिकाणी दिली.
कारण त्या वयामध्ये एका बालकाला इतकी मोठी नाट्यसंगीताची रंगभूमीची जाण, म्हणून त्या बालकाला म्हणजे लहान वयातल्या मुलाला गंधर्व म्हणणं असं टिळकांनी केलं. त्या पद्धतीने वेगवेगळे 36च्या वर भूमिका आणि हजारो प्रयोग त्यांनी उभे केले आणि नाट्य संगीताची सेवा केली. कंठामध्ये दैवी शक्तीच जणू काही. अशा या व्यक्तीच्या नावाने हा पुरस्कार आहे. म्हणून मला असं वाटलं की मी तर येणारच होतो, पण भैरव आमचे शेखावतजी हे विशेषतः मुंबईला या ठिकाणी आले. त्यांनी सुद्धा या पुरस्कारामध्ये सहभागिता दिली. सर्वांना ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांना शुभेच्छा. खूप वेळ झाला, इथेच थांबतो आणि थेट मीच शेखावतजींना विनंती करतो की आपल्याला सगळ्यांना संबोधित करावं. आशीष भाई, आप ये आपका कॉन्स्टिट्यूंसी है, आपका विधानसभा क्षेत्र एरिया है, पूरा मुंबई आपका एरिया है. अगर आशीष भाई का लिहाज नहीं कर रहे होते ना ये लोग, और मैं यहाँ खड़े होकर के एक वोट करा था अभी कि इनमें से कितने लोग भाषण करने के लिए आए, एक भी ईमानदारी से हाथ नहीं उठा था. भाषण सुनने के लिए एक भी नहीं आए थे. सब लोग जो है इस कार्यक्रम में उन सारे फनकारों का, उन सारे संगीतकारों का, उन सारे हुनरमंदों का, उन सारे सेवादारों का जिन्होंने जिस भूमिका में वो काम कर रहे हैं उस भूमिका में अपना सब कुछ समर्पित किया, अपना जीवन समर्पित किया, जीवन पर्यंत साधना की. उस साधना का सम्मान करने के लिए सब लोग यहाँ एकत्रित आए. ये ऐतिहासिक सभागार जिसने मुंबई के रंगमंच को एक नई ऊंचाई दी, मुंबई की संस्कृति के विभिन्न स्वरूपों का साक्षी रहा, और एक ऐसे नाम से जुड़ा हुआ ये पुरस्कार समारोह बाल गंधर्व. अभी मकरंद भाई ने विस्तार से उनके बारे में बता दिया, इसलिए मुझे दोहराने की आवश्यकता नहीं है. लेकिन जिस व्यक्ति ने उस कालखंड में, जब न तो इस तरह की लाइट इफेक्ट्स हुआ करते थे, न इस तरह के एडवांस म्यूजिकल इंस्ट्रूमेंट हुआ करते थे, न अकूस्टिक सिस्टम हुआ करते थे, उस जमाने में अपनी प्रतिभा से लोगों को सम्मोहित किया, अपने प्रतिभा से लोगों को बांधना सीखा, अपने प्रतिभा से लोगों को मंत्रमुग्ध किया. मैं मानता हूं कि हम सब लोग, मेरे सहित, मैं दिल्ली से चल करके आया, आशीष भाई अपना काम छोड़ करके आए, इतने सारे हुनरमंद आए, इतने सारे फनकार आए, इतने सारे शुद्धि श्रोता और दर्शकगण आए. माने सर, ये किसान के बेटे की उस ताकत को समझते हुए आए जिसने उस सम्मान, उस व्यक्ति का, उस साधना का सम्मान करने का बीड़ा उठाया. और मैं तो आशीष भाई से कहूंगा कि ये जो ITSF अवार्ड 25 साल से चल रहा है, ये बाल गंधर्व पुरस्कार जो दत्तात्रेय माने साहब और इनका साई दिशा फाउंडेशन जो इतने 25 साल से लगातार दे रहे हैं, मुझे लगता है कि अब समय आ गया है कि दत्तात्रेय माने को भी एक पुरस्कार बड़ा सा किसी न किसी मंच पर दिया जाए. मच मोर. मुझे लगता है जितनी तालियां आपने बजाई है, थोड़ा दिल से कम बजाई, थोड़ी और जोर से ज्यादा दत्तात्रेय माने को बताने. देखिए, बहुत सारे पुरस्कार होते हैं. कुछ पुरस्कार ऐसे होते हैं जहां पुरस्कार की राशि बहुत बड़ी होती है. कुछ पुरस्कार ऐसे होते हैं जहां पुरस्कार का मंच बहुत बड़ा होता है, भव्य होता है. इंडियन फिल्म फेयर अवार्ड हो रहा है, बहुत बड़े सारे आर्टिस्ट इकट्ठे होते हैं, खूब धूम धड़ाका होता है, खूब सारा लाइटिंग होती है, खूब सारी एनर्जी होती है. कुछ पुरस्कार ऐसे होते हैं जहां दिल से जुड़ा होता है. ये पुरस्कार दिल से जुड़ा होने का पुरस्कार. रेडी बरं, आज नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार वितरण सोहळा पार पडलेला आहे, त्याबद्दल तुमच्या भावना? खूप भारी वाटतं. आज मुलगी माझ्याबरोबर आहे, आज तिच्यावर स्वीकारला आहे. माझी एक वेगळी इमोशनल अटॅचमेंट अशी आहे किंवा आठवण अशी आहे की 2009ला मला बालगंधर्वांच्या गावी आज पुरस्कार युवा बालगंधर्वांनी मिळाला होता. युवा बालगंधर्व पुरस्कार मिळाला होता. आणि आज दत्तात्रय माने सर त्यांची ह्या संस्थेतर्फे त्यांचे 25वं वर्ष आहे आणि माझ्या कारकिर्दीचं 25वं वर्ष आहे. 2025ला मी माझं 2000ला करिअर सुरू झालं होतं. आज 25 वर्ष काम करतो आहे मराठी नाटकं, मालिका आणि सिनेमांमध्ये. त्यामुळे हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे. आता थांबायचं नाही होतं, सिनेमा आला,
शिवाजीराजे भोसले बोलतो आला, त्याच्यानंतर आता कैरी येतोय, तो सिनेमा येरे रे पैसा आला आहे. सिनेमांची मायबाप रसिक प्रेक्षकांनी दिलेली दाद खूप मस्त आहे. तर डिसेंबरमध्ये हे वर्ष संपताना नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मी खूप खुश आहे. मी दत्तात्रय माने आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानतो. आणि आणखीन एक चांगली गोष्ट काय की ज्या दिग्गजांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या बरोबरीने पुरस्कार मिळाला, एवढी मोठी दिग्गज मंडळी आहे तिकडे, सगळ्यांचीच नावं आहेत. म्हणजे आमचा भाऊ कदम सर होते, सई तामणकर मॅम आहेत, आमचे मुरली शर्मा सर होते, कुमार शानू, मकरंद देशपांडे सर होते, मोठी दिग्गज मंडळी आहेत. यांच्या बरोबरीने कुठेतरी तो पुरस्कार स्वीकारण्याचा योग मिळाला, ही खूप चांगली गोष्ट आहे. धन्यवाद. नाही, मगाशी एक खूप छान वाक्य कुमार शानू सर आणि आता मकरंद देशपांडे म्हणाले की सर म्हणाले की पुरस्कार शाबासकी देतात, प्रोत्साहन देतात. त्यामुळे मला चांगलं आठवते की बालनाट्य स्पर्धेतला पहिला माझा पुरस्कार ते आत्तापर्यंतचा, या प्रत्येक पुरस्काराने हुरहुरीत दिली आहे, एक करण्याची ताकद दिली आहे. आणि मला वाटतं ते नाव खूप जबाबदारीचं. आम्ही सगळे एकांकिका स्पर्धेतली पोरं आहोत, आम्ही या रंगभूमीवर काम करतो. आम्ही नेहमीच म्हणतो मालिका सिनेमापर्यंत पोहोचण्याचा प्रवास नाही तर उभा राहण्याची ताकद हे नाटकाने आम्हाला दिली आहे. आम्हाला चेहरा नसलेल्या कलाकारांना चेहरा मिळवून दिला रंगभूमीने. तर मला वाटतं रंगभूमीवर अशी दिग्गज व्यक्ती होती जिने अख्खं विश्व व्यापून टाकलं होतं. त्यांच्या नावाने आमच्यासारख्या सर्वसामान्य पोरांना पुरस्कार मिळतो आहे, याचा आनंद खूप आहे. धन्यवाद. नाही, मला असं वाटतं की फक्त प्रदूषणच नाही, सामाजिक खूप सारे विषय आहेत. म्हणजे मला म्हणायचं आहे, मी महाराष्ट्र शासनाचा व्यसनमुक्त ब्रँड ॲम्बॅसेडर आहे. युवकांमध्ये व्यसनाचं प्रमाण खूप आहे, ते प्रदूषण जास्तीत जास्त लवकर मिटलं पाहिजे असं माझी, आणि त्याआधी आम्ही काम करत असतो. मी एवढंच म्हणेन. पण आज मात्र मला खूप बरं वाटतं इथे येऊन आणि हा पुरस्कार स्वीकारून. धन्यवाद. जी, हिंदी में अभी एक ही काम कर रहा हूँ, बहुत सारी चीज़ें कर रहा हूँ, लेकिन एक नागराज मंजुल सर की एक सीरीज़ है मटका किंग, उसमें आपको दिखूंगा. और मराठी फिल्म कर रहा हूँ, हिंदी से ज़्यादा मराठी सिनेमा, मराठी थिएटर कर रहा हूँ. एक मेरा नाटक आएगा भी एनिमल, मराठी में कर रहा हूँ. तो काम के इसमें बहुत सारी चीज़ें हैं जो कर रहा हूँ. मुंबई काही ठिकाणी मुंबईचं मुंबईकर अशी मागणी सध्या होताना पाहायला मिळते. केंद्रीय मंत्री मी मुंबईच म्हणतो. धन्यवाद. आपको सम्मानित किया जा रहा है. शूटिंग आपला शुरू थँक्यू. हो, काही चालू. अवॉर्ड घेताना ना कधी मस्तच वाटतं, एकदम यू फील सो हॅपी. सो तसंच वाटतं मला, एकदम हॅपी. सर, आज हा अवॉर्ड फंक्शन जे आहे, मोठमोठे राजकीय नेते पण आलेले आहेत. येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता राजकारण आणि बॉलिवूड यांचं एक नातं नेहमी पाहायला मिळतं, कॉन्ट्रोवर्शियल नातं पाहायला मिळतं. काय सांगाल, अनेक विषयांवरती जे आहेत बॉलिवूड कलाकार बोलत असतात, जसं की आता मुंबई आणि बॉम्बे असा विषय जो आहे तो सुरू झालेला आहे. तुम्हाला मुंबईला काय म्हणून बोलायला हवं? तू खूप भयंकर हेवी प्रश्न विचारलायस. मी अवॉर्ड घ्यायला आलो आहे, मजा करूया आणि परत भेटू. गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू. नमस्कार. बॅग वरती मागे थोडं मागे म्हणून ना थोडं मागे ना. मोबाईल थोडा दादा पुष्कळ आधी पुरस्काराचा विचार आहे. बालगंधर्वांच्या नावाने या राज्यामध्ये, या देशामध्ये 21 वर्षानंतर त्याने पुरस्कार आयोजित करणं आणि ते त्यांच्याच गावात जन्मलेल्या शेतकऱ्याच्या घरी जन्मलेल्या आमच्या माने साहेबांनी त्याचं आयोजन करणं साई दिशा प्रतिष्ठानच्या वतीने अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. आणि यामध्ये कल्पना
आणि योजना त्यांची जी आहे ती स्वाभाविकता आपली नाट्यसृष्टी, नाट्यसंगीत, आपली रंगभूमी, मराठी रंगभूमी आणि त्यावर अधिराज्य करणाऱ्या बालगंधर्वांच्या नावाने सर्व क्षेत्रातील कलात्मक क्षेत्रातील व्यक्तींना तो सन्मान देणं ही रंगभूमीची सेवा आहे. मी त्यांचा अभिनंदन एकमेकांमध्ये तिलोचं भांडण करताय. मुंह में राम और बगल में अदानी. त्यांना दळी पाशाणी कंत्राटदार दिसतात. महापालिकेत सेवेच्या ऐवजी कंत्राटदाराशी मैत्रीचे जोपासतात आणि महाराष्ट्रामध्ये विकासाच्या कामाच्या ऐवजी विकासाचं नाही विकासकाशीच ज्यांना चर्चा करावीशी वाटते त्या नकारात्मक मनोवृत्तीचं सार्वजनिक प्रदर्शन म्हणजे उद्धव ठाकरेजी यांची प्रेस कॉन्फरन्स. ज्यांना विकासाशी लेनदेन नाही, ज्यांना जनतेच्या कामाशी संबंध नाही, ज्यांना विकासाच्या भूमिकेशी लेणंदेणं नाही, कंत्राटदार कोण, विकासक कोण, बिल्डर कोण, गुंतवणूकदार कोण यांच्या नावाशी त्यांचा संबंध जोडला जातो असं उद्धवजी करू नये. बरं नव्हे. सर आपण त्यांनी तपोवनला देखील तपोवन ज्या प्रकारे झाडांची कत्तल होत आहे त्याला विरोध केलेला आहे. एकंदरीत त्या ठिकाणी साधू ग्राम होते म्हणून त्यांनी मागणी केलेली आहे. मला वाटतं आपली भूमिका पक्ष म्हणून मांडणं त्यांचा अधिकार आहे. सरकारने घेतलेल्या कामाचा विषय हा सर्व विचारांना एकत्रित घेऊन केलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्यासारख्या अन्य जे भूमिका मांडत आहेत त्याच्यावर सरकार योग्य विचार करेल. संसदेमध्ये ज्या पद्धतीने वंदे महाराज वंदे मातरम बोलून आहे अशा प्रश्न काढलेला आहे आणि पुढे जाऊन कुठेतरी आमचे जे खासदार आहेत शिवसेनेचे ते देखील हिंमत असेल तर त्यांना पण करा असं आव्हान देखील मला याची माहिती नाही. मला वाटतं अशा वक्तव्यावर मी प्रतिक्रिया द्यावी असं माझं मत आहे. सर काल रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं की 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. याचे अनेक अर्थ निघत आहेत, अनेक अर्थ पण काढत आहेत. माझ्या 2 कानांनी मी ऐकलेलं नाही.